नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही दिवसापासून आगामी बॉम्बे हायकोर्ट परीक्षा जी 26 एप्रिलला होण्याची शक्यता आहे, या परीक्षेसाठी आपण कम्प्युटर असेल, त्याचप्रमाणे जीके जीएस असेल, भरपूर सारे लेक्चर घेतलेले आहेत. त्याच सिरीजमधलं आज हे आपलं पुढचं लेक्चर आहे. यामध्ये आपण कम्प्युटर या टॉपिकचे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे. आता एक महत्त्वाचं सांगतो सुरुवातीलाच, की बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी, जवळपास खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांनी आपले लेक्चर बघितलेत, परंतु सर्वांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये. लक्षात घ्या, तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायला फक्त 1 सेकंदाचा वेळ लागणार आहे. आपलं नवीन चॅनल आहे, तुमच्या सर्वांच्या सहकार्याची नक्कीच अपेक्षा आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होत असेल आणि परीक्षेमध्ये 100% असे प्रश्न येतील असं तुम्हाला वाटत असेल, तर सर्वांनी कृपया करून लेक्चरला लाईक करत जा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करत जा आणि त्याचबरोबर ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, त्या सर्वांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परीक्षा होईपर्यंत अशाच प्रकारचे दर्जेदार व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील. कम्प्युटर आणि जीके जीएस या विषयातील तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळावेत असा माझा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे नक्की एकदा लेक्चर लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि गणेश सर ऑफिशियल हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. या लेक्चरची PDF ज्यांना हवी असेल, डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक, त्याचप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुपची देखील लिंक टाकलेली आहे. तर आपण लेक्चरला सुरुवात करूयात. लक्षात घ्या, जर तुम्ही अशा कोणत्याही परीक्षेची तयारी करताय ज्यामध्ये जीके जीएस आहे किंवा कम्प्युटर टॉपिक आहे, तर ते हे लेक्चर तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्हाला 100% याचा फायदाच होणार आहे. करूयात आपण लेक्चरला सुरुवात. आपण लेक्चर सुरू करण्यापूर्वी 1 मिनिट सर्वांचा वेळ घेतोय. आगामी बॉम्बे हायकोर्ट परीक्षेसाठी एक कम्प्युटरची बॅच आपण लॉन्च केलेली बरं का. ही बॅच 249 रुपयामध्ये आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व सिलेबस हा व्यवस्थित टॉपिक वाईज कव्हर केलेला आहे. PYQ ॲनालिसिस व्यवस्थित केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला PDF नोट्स मिळतील, अतिसंभाव्य प्रश्नांच्या सुद्धा नोट्स मिळतील. ज्यांनीही अजून बॅच जॉईन केली नसेल त्यांनी 9172988063 9172 988063 या नंबरवर संपर्क साधायचा आहे आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्यायची आहे. करूयात आपण लेक्चरला सुरुवात. आता महत्त्वाचं म्हणजे पहिला प्रश्न सर्वांनी वाचायचा आहे. विच प्रोटोकॉल इज प्रायमरीली यूज फॉर सेंडिंग ईमेल ओव्हर द इंटरनेट. लक्षात घ्या, प्रश्न हे आपल्याला इंग्लिशमध्ये येणार आहेत, त्यामुळे मी काय केलंय, प्रश्न आणि ऑप्शन हे इंग्लिशमध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय. जे स्पष्टीकरण आहे ते तुम्हाला इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये सुद्धा देणार आहे आणि व्यवस्थित तुम्हाला समजेल. प्रश्न काय विचारलाय, विच प्रोटोकॉल इज प्रायमरीली यूज फॉर द सेंडिंग ईमेल ओव्हर द इंटरनेट. म्हणजे आपल्याला इंटरनेटवरून ईमेल पाठवायचा असेल तर कोणत्या प्रकारचा प्रोटोकॉल वापरला जातो. सिंपल प्रश्न आहे. FTP, त्यानंतर HTTP, POP3, SMTP हे तुम्हाला महत्वाचे उत्तर सांगायचं आहे. उत्तर काय येणार आहे आपलं, पर्याय क्रमांक 4. ज्यांनी पण उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे. आपण काय करूया, याचं प्रॉपर स्पष्टीकरण बघूया. तुम्हाला एक ना एक प्रश्न हा प्रोटोकॉलवर विचारला म्हणजे 100% विचारला जाणार आहे. आता आपल्याला काय दिलंय महत्वाचं, SMTP. प्रश्न काय विचारतील ते पण सांगण्याचा प्रयत्न करतो बरं का. प्रश्न तुम्हाला 2 पद्धतीने विचारतील. एक तर तो प्रोटोकॉल कशासाठी वापरला जातो हा प्रश्न तयार होऊ शकतो, किंवा त्या प्रोटोकॉलचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग SMTP म्हणजे काय, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. SMTP म्हणजे काय, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. प्रामुख्याने हा प्रोटोकॉल कशासाठी वापरला जातो, महत्वाचं तुम्हाला इंटरनेटवर ईमेल पाठवण्यासाठी, सेंडिंग ईमेल यासाठी वापरला जाणारा प्रोटोकॉल आहे. हा कशा पद्धतीने काम करतो ते पण सांगतो. काय होतं, ज्यावेळेस आपण लिहितो, ईमेल लिहितो आणि सेंड या बटनावर क्लिक करतो, त्यावेळेस आपला हा जो ईमेल आहे कुठे जातो, महत्वाचं SMTP या सर्व्हरवर जातो आणि तिथून जो दुसरा डिव्हाइस आहे ज्याचा आपण त्या ठिकाणी ईमेल ID टाकलाय त्या ईमेल सर्व्हरवर जातो, म्हणजे आपला ईमेल सेंड होतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कार्य कसं करतो, नेमकं त्याचं फंक्शन कशा पद्धतीने चालतं हे आपल्यासाठी इतके इम्पॉर्टंट नाहीये. दोनच गोष्टी महत्वाच्या आहे. SMTP प्रोटोकॉल कशासाठी वापरला जातो, ईमेल सेंड करण्यासाठी, ईमेल पाठवण्यासाठी. आणि SMTP चा फुल फॉर्म काय, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. या दोन गोष्टी जरी तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतल्या, तुमचा प्रश्न सुटणार आहे. यापेक्षा जास्त कठीण प्रश्न नसेल. पुढे आहे POP3, पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल व्हर्जन 3. आता लक्षात ठेवा, जसं आपल्याला ईमेल पाठवण्यासाठी एक प्रोटोकॉल आहे SMTP, तसं आपल्याला ईमेल स्वीकारण्यासाठी, ईमेल रिसीव्ह होण्यासाठी सुद्धा 2 प्रोटोकॉल आहेत बरं का. एकाच नाव आहे POP3, पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल व्हर्जन 3, आणि दुसरा प्रोटोकॉल आहे IMAP. आता तुमच्यासाठी प्रश्न काय सांगेल मी,
IMAP चा तुम्हाला काय करायचं आहे, फुल फॉर्म सांगायचा आहे. 1 मिनिट पेन चेंज करतो, तुम्हाला फुल फॉर्म सांगायचा आहे. परीक्षेच्या दृष्टीने हा फुल फॉर्म अतिशय महत्वाचा असणार आहे. काय आहे, IMAP. मग मी काय सांगितलं, परत एकदा रिवाइज करतो. आपल्याला ईमेल पाठवण्यासाठी एक प्रोटोकॉल आहे SMTP, ईमेल स्वीकारण्यासाठी, ईमेल मिळवण्यासाठी 2 प्रोटोकॉल आहे, POP3 आणि IMAP. मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, आलं लक्षामध्ये. तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं आहे, SMTP, यस वरून अर्थ काय होतो, सेंड, म्हणून ईमेल पाठवण्यासाठी SMTP प्रोटोकॉल. आणि महत्वाचं IMAP म्हणजे काय, आय म्हणजे काय, इनकमिंग, येऊ द्या म्हणजे ईमेल स्वीकारण्यासाठी. आणि POP3 मध्ये काय सांगितलं होतं, पप्पा लक्षात ठेवायचं आहे. आपण वडिलांकडून काय घेतो, प्रत्येक गोष्टी फक्त घेतो, स्वीकारतो, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. POP3 आणि IMAP हे दोनही प्रोटोकॉल कशासाठी वापरले जातात, ईमेल स्वीकारण्यासाठी. SMTP कशासाठी वापरला जातो, ईमेल पाठवण्यासाठी. समजलं. त्यानंतर आहे FTP चा फुल फॉर्म काय होतो, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल महत्वाचं लक्षात ठेवा. याचा प्रामुख्याने काम काय, वापर कशासाठी होतो, याचा वापर इंटरनेटवर फाईल पाठवण्यासाठी किंवा फाईल घेण्यासाठी. म्हणजे महत्वाचं, जर तुम्हाला फाईल्स पाठवायच्यात किंवा घ्यायच्यात, म्हणजे फाईल अपलोड करायच्यात किंवा डाउनलोड करायच्यात, यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जाणार आहे, महत्वाचं लक्षात ठेवायचं, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. FTP या प्रोटोकॉलचा ईमेलशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही. ईमेलशी संबंधित असलेले झालेत आपले. आता पुढे HTTP, याचा सुद्धा तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाण्याची शक्यता आहे, अतिशय महत्वाचा आहे. HTTP चा फुल फॉर्म काय होतं, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTTP हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल महत्वाचा, वेबसाईट बघण्यासाठी किंवा वेब ब्राउझिंगसाठी वापरला जाणारा प्रोटोकॉल कोणता आहे, HTTP, अतिशय महत्वाचं आहे. क्लिअर आहे सर्वांना. ज्यावेळेस आपण ब्राउझरवर वेबसाईट उघडतो ना, ती माहिती आपल्यापर्यंत कोण पोहोचवतं, ती आपल्यापर्यंत पोहोचवतं HTTP हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. समजलं. चारही प्रोटोकॉल कशा पद्धतीने आहेत, काम काय, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. प्रश्न विचारला जाणार म्हणजे विचारला जाणार, जे अतिशय महत्वाचे ते प्रश्न मी या ठिकाणी घेतोय. म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे होतं, पर्याय क्रमांक 4. ज्यांनीही उत्तर दिलंय बरोबर आहे. तुमच्यासाठी मी काय सांगितलंय कमेंट बॉक्स मध्ये, IMAP चा तुम्हाला फुल फॉर्म नक्की सांगायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द शॉर्टकट की टू लॉक युअर विंडोज कम्प्युटर स्क्रीन. आपल्याला विचारलंय शॉर्टकट की कशासाठी, लॉक युअर विंडोज कम्प्युटर स्क्रीन. विंडोज कम्प्युटर स्क्रीन लॉक करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाणार आहे, हे तुम्हाला सांगायचंय. शॉर्टकट कीजवर प्रश्न 100% येणार म्हणजे येणार, आणि आपण त्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवलाय बरं का. शॉर्टकट कीजवर जो स्पेशल व्हिडिओ बनवलाय तो नक्की बघा, त्यातून एक प्रश्न तुमचा तयार होईल म्हणजे होईल. काय आहे, Ctrl+L, विंडोज की +L, Alt+L, Shift+L. म्हणजे Ctrl L तुम्हाला प्रेस करायचंय की विंडोज की L प्रेस करायचंय, Alt L प्रेस करायचंय की Shift L. सांगा बरं पटपट सर्वांनी. याचं उत्तर काय आपलं, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विंडोज की आणि L जर तुम्ही एकदाच प्रेस केलं तर आपली कम्प्युटर स्क्रीन जी आहे विंडोज वरची लॉक होणार आहे. समजलं सर्वांना. आपण बघूयात बाकीचे सुद्धा ऑप्शन थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात. काय आपलं Ctrl L ही शॉर्टकट की आपण का बरं वापरतो, ज्या वेळेस वेब ब्राउझर किंवा फाईल एक्सप्लोरर ऍड्रेस बारवर आपल्याला काय करतो, सिलेक्ट करायचा असतो. म्हणजे वेब ब्राउझरवर किंवा फाईल एक्सप्लोरर मध्ये आपल्याला ऍड्रेस बार सिलेक्ट करायचा असतो, त्यावेळेस नवीन पत्ता टाईप करण्यासाठी आपण कोणत्या प्रकारची शॉर्टकट की वापरू शकतो, Ctrl L वापरू शकतो बरं का, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर विंडोज की +L हे तर आपलं उत्तर आहे, ज्यामध्ये कम्प्युटर स्क्रीन जर आपल्याला इमिजिएटली लॉक करायची असेल, कम्प्युटर स्क्रीन इमिजिएटली लॉक करायची आहे, तर आपल्याला विंडोज आणि L हे जर प्रेस केलं तर आपली स्क्रीन काय होणार आहे, लॉक होणार आहे. महत्वाचं लक्षात ठेवा. हे खास कशासाठी आहे, आपल्याला सिक्युरिटीसाठी. म्हणजे काय करणार आपण, जर तुमच्या कम्प्युटरला लॅपटॉपला पासवर्ड असेल बरं का, पासवर्ड असेल आणि तुम्ही विंडोज L प्रेस केलं, तुमचं लॉक होणार आहे. काय होणार आहे, कम्प्युटर किंवा आपलं लॅपटॉप लॉक होईल. परत तुम्हाला जर ते चालू करायचं असेल, पासवर्ड एंटर करावा लागतो. लक्षात ठेवा. जसं की आपल्या मोबाईलमध्ये थंब असेल, त्यानंतर किंवा पॅटर्न असेल किंवा कोणता कोड असेल, पासवर्ड असेल ना, जसं आपण लॉक केलं, लॉकचं बटन दाबलं, लॉक केला मोबाईल आपला, आणि परत आपल्याला चालू करायचं असेल तर काय करावं लागतं, आपल्याला पासवर्ड टाकावा लागतो, थंब किंवा पॅटर्न टाकावा लागतो. सेम त्या पद्धतीने विंडोज L जर प्रेस केलं तर कम्प्युटर स्क्रीन इमिजिएटली काय होणार आहे, लॉक होणार आहे. हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे सर्वांना. Alt L जर आपण बघितलं तर लेआउटशी संबंधित आहे बरं का.
मेनू बार मधील जो लेआउट आहे त्याच्याशी संबंधित असलेली शॉर्टकट की कोणती आहे, Alt L आहे. आणि त्यानंतर शेवटची Shift L. Shift L ने काय होतं आपलं महत्वाचं कॅपिटल, फक्त कॅपिटल किंवा मोठे अक्षर टाईप करण्यासाठी आपण काय करतो या ठिकाणी Shift L चा वापर करतो. लक्षात ठेवा. म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, Shift L जर तुम्ही प्रेस केलं ना तर L जो आहे हा कॅपिटल होणार आहे. आलं लक्षामध्ये? या पद्धतीने क्लिअर आहे. आलं लक्षामध्ये? हे महत्वाचं नाही, हे आपल्यासाठी इतकं इम्पॉर्टंट नाहीये. तुम्हाला सांगतो हे पण आपल्यासाठी इतकं इम्पॉर्टंट नाहीये. महत्वाचं हेच आहे आणि यावरच प्रश्न विचारतील. बाकीचे ऑप्शन मी जस्ट तुम्हाला सांगितले, पण प्रश्न विचारला जाणार विंडोज की प्लस L जर तुम्ही प्रेस केलं इमिडिएटली आपली स्क्रीन काय होईल, लॉक होईल. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. समजतंय सर्वांना? क्लिअर आहे. पुढचा प्रश्न आहे, द कोर पार्ट ऑफ एन ऑपरेटिंग सिस्टीम दॅट मॅनेजेस सिस्टीम रिसोर्सेस इज कॉल्ड ॲज. आपल्याला काय विचारलंय, ऑपरेटिंग सिस्टीमचा कोर पार्ट म्हणजे सर्वात महत्वपूर्ण पार्ट जो काय करतो, ऑपरेटिंग सिस्टीमचे सर्व रिसोर्सेस मॅनेज करण्याचं काम करतो, त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं काम करतो, त्यांचं व्यवस्थापन बघण्याचं काम करतो. आलं लक्षामध्ये? प्रश्न विचारलाय, द कोर पार्ट ऑफ एन ऑपरेटिंग सिस्टीम दॅट मॅनेजेस सिस्टीम रिसोर्सेस इज कॉल्ड ॲज. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम मधील जे पण महत्वाचं रिसोर्सेस आहे त्यांना मॅनेज करण्याचं काम कोण करतं, शेल, GUI, कर्नल की कंपायलर? काय येईल बरं या प्रश्नाचं उत्तर देखील देण्याचा प्रयत्न करायचा बरं का. सर्वांनी उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत चला, तुम्हाला त्याने फायदा 100% होणार आहे. याचं उत्तर काय आहे, कर्नल. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कर्नल. कसं? आणि बाकीचे ऑप्शन आपण काय करूया, थोडक्यात रिवाइज करण्याचा प्रयत्न करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया कर्नल, हे आपलं महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, आपण जर बघितलं ना कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीम मधील सर्वात इम्पॉर्टंट पार्ट, सर्वात कोर पार्ट, महत्वाचा पार्ट कोणता असतो, तो असतो कर्नल. कर्नलला हर्ट म्हणतात. ऑपरेटिंग सिस्टीमचं हर्ट कुणाला म्हणतात, हे म्हणतात लक्षात ठेवायचं कर्नलला. ज्या पद्धतीने आपण CPU ला कम्प्युटरचा मेंदू म्हणतो ना, CPU ला काय म्हणतात, कम्प्युटरचा ब्रेन, त्याच पद्धतीने ऑपरेटिंग सिस्टीमचं हर्ट कुणाला म्हणतात, हृदय कुणाला म्हणतात, तर तो आहे कर्नल. कोणाला म्हणणार आहे, कर्नलला म्हणणार आहे. लक्षात ठेवा, कम्प्युटर्सचे सर्व सिस्टीम रिसोर्सेस जे आहेत, कम्प्युटरचे सर्व सिस्टीम रिसोर्सेस जे आहे त्यांना व्यवस्थित मॅनेज करणं, त्यांचं व्यवस्थापन बघणं, हे करण्याचं काम कोण करतं, कर्नल करतं. राहील लक्षामध्ये? जसं की CPU असेल, मेमरी असेल, हार्ड डिस्क असेल, इनपुट आउटपुट डिव्हाइस असतील, या सर्व रिसोर्सेसला मॅनेज करण्याचं काम कोण करतो, ऑपरेटिंग सिस्टीम मधील कर्नल करतो. लक्षात ठेवायचं आहे. जसं की कोणत्या प्रोग्रामला CPUचा किती वेळ द्यायचा, CPU प्रोसेसिंगचं काम करतो ना, मग कोणत्या प्रोग्रामला CPUचा किती वेळ द्यायचा, किती मेमरी द्यायची, हे सर्व मॅनेज करायचं काम कोण करतं, ते करणार आहे कर्नल. सर्वांना समजलं? क्लिअर आहे. आता आपण बघूया शेल म्हणजे काय. तर शेल हे महत्वाचं लक्षात ठेवा, एक आउटर लेअर असतं बरं का. आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमचं आउटर लेअर कोणतं असतं, शेल असतं. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, ऑपरेटिंग सिस्टीम आणि युजर. लक्षात ठेवा बरं का, ऑपरेटिंग सिस्टीम आणि युजर नाही, सॉरी, युजर आणि कर्नल यांच्यामधला दुवा कोण आहे, यांच्यामधला मिडल मॅन कोण आहे, तो आहे शेल. आलं लक्षामध्ये सर्वांना? महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. कर्नल समजलं? कर्नल हे ऑपरेटिंग सिस्टीमचं जर आपण बघितलं, हर्ट आहे, हृदय आहे, सगळे सिस्टीम रिसोर्सेस मॅनेज करण्याचं काम कोण करतं, कर्नल करतं. शेल आपण जर बघितलं, हे ऑपरेटिंग सिस्टीमचा आउटर लेअर असतं, बाह्य भाग म्हणतो ना आपण, बाह्य आवरण, त्या पद्धतीने. आणि महत्वाचं लक्षात ठेवा, युजर म्हणजे आपण वापरकर्ते आहेत, युजर आहे. युजर आणि महत्वाचं कर्नल यांच्यामधला इंटरफेस कोण असतो, यांच्यामधला मिडल मॅन कोण असतो, शेल असतो. आता शेल काय करतो, मी युजर आहे बरं का, मी एखादी कमांड दिली, मी एखादी दिलेली कमांड कर्नल पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं, शेल करतं. आलं लक्षामध्ये? युजरने दिलेली कमांड कर्नल पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं, शेल करतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण जर बघितलं आता GUI याचा फुल फॉर्म काय होतो, ग्राफिकल युजर इंटरफेस. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का, GUI चा फुल फॉर्म काय होतो, ग्राफिकल युजर इंटरफेस. मग या ग्राफिकल युजर इंटरफेसचं काम काय आहे, हा शेलच्या वरचा आहे, म्हणजे शेलचा सिनियर म्हणू शकतो आपण बरं का. त्या तो कोण आहे, तर लक्षात ठेवायचं, तो कोण आहे, ग्राफिकल युजर इंटरफेस. महत्वाचं, कम्प्युटर वापरणं हे सोपं करण्यासाठी, कम्प्युटरचा यूज हा सोपा करण्यासाठी आयकॉन, मेनू, माऊस इत्यादी वापरण्याची सुविधा, फॅसिलिटी कोण प्रोव्हाइड करतं, हे GUI ग्राफिकल युजर इंटरफेस प्रोव्हाइड करतो. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आता सर्वात शेवटचा आपला ऑप्शन कोणता होता, कंपायलर. कंपायलर जर आपण बघितलं, हा ऑपरेटिंग सिस्टीमचा भाग नाही बरं का, हा एक प्रोग्राम असतो वेगळा.
आलं लक्षामध्ये? कंपायलर ऑपरेटिंग सिस्टीमचा भाग नसून एक वेगळा प्रोग्राम आहे. त्याचं महत्त्वाचा रोल काय आहे? प्रोग्रामिंग भाषेमध्ये म्हणजे सी असेल, C++ असेल, जावा असेल, या भाषेमध्ये लिहिलेला जो कोड आहे तो मशीन भाषेमध्ये रूपांतर करण्याचं काम कोण करतं? कंपायलर. लक्षात ठेवा, आपण जर बघितलं तर प्रोग्रामिंग भाषा C++, जावा वगैरे ज्या पण प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत त्यामध्ये लिहिलेला कोड मशीन भाषेमध्ये, मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करणं किंवा ट्रान्सलेट करायचं काम कोण करतं? कंपायलर. आलं लक्षामध्ये? सर्व जे ऑप्शन आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलाय, सर्वांनी समजून घ्यायचं आहे. क्लिअर आहे? आलं लक्षामध्ये? आपण जाऊयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय सांगतोय? विच फंक्शन की इज कॉमनली यूज टू रिफ्रेश अ वेब पेज. काय? रिफ्रेश अ वेब पेज ऑर अ विंडो, हे आपल्याला सांगायचं आहे. कोण काम करणार आहे? F2, F3, F4, F5. ज्यांनी आपले बॅच मध्ये लेक्चर बघितलेत ना, मी तुम्हाला F1 पासून F12 पर्यंत म्हणजे F1 पासून F12 पर्यंत जितक्या पण या फंक्शन कीज आहेत यांना आपण काय म्हणतो? फंक्शन कीज म्हणतो बरं का. या फंक्शन कीज डायरेक्ट लक्षात कशा ठेवायच्या याची एक शॉर्टकट ट्रिक सांगितली होती. आलं लक्षामध्ये? तुम्हाला एक स्टोरी लक्षात ठेवायला मी सांगितली होती. त्या स्टोरीवरून तुम्ही F1 ते F12 सगळ्या फंक्शन की काय करू शकतात? लक्षात ठेवू शकतात. आलं लक्षामध्ये? बरोबर आहे. चला आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला जायचंय आपल्या उत्तराकडे. उत्तर सर्वांचं बरोबर आले असेल. F5 ज्यांनी पण उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर काय? अगदी बरोबर आहे. बरोबर आहे ना सर्वांचं? जायचं मग पुढे. आपण काय करूयात? आपलं एक्सप्लेनेशन बघूयात. या ठिकाणी F1 पासून F12 पर्यंत काय करायचंय? सर्व फंक्शन की आहे. शॉर्टकट की तुम्हाला शॉर्टकट सांगू याचा. महत्वाचं शॉर्टकट म्हणण्यापेक्षा ट्रिक सांगू का? ट्रिक आहे बरं का, शॉर्टकट नाही. या स्वतः शॉर्टकट फंक्शन कीज आहेत. तुम्हाला मी ट्रिक सांगतो. F1 मध्ये काय पाहिजे? हेल्प पाहिजे. आलं लक्षामध्ये? आलं लक्षामध्ये? काय झालं? मी एक व्यक्ती म्हणजे मी समजा बरं का, मला हेल्प पाहिजे होती फाईलचं नाव बदलण्यासाठी. लक्षात घ्या बरं का. आता ट्रिक सर्वांनी व्यवस्थित ऐका. मला हेल्प पाहिजे होती फाईलचं नाव बदलण्यासाठी. त्यासाठी मी काय करत होतो? काहीतरी शोधत होतो, काहीतरी सर्च करत होतो. आलं लक्षामध्ये? काय झालं? मला हेल्प पाहिजे होती फाईलचे नाव बदलण्यासाठी, त्यामुळे मी काहीतरी शोधत होतो, परंतु मला काहीच मिळालं नाही. म्हणून मी काय केलं? वैतागून सगळं बंद करून टाकलं. लक्षात ठेवा, मला हेल्प हवी होती फाईलचे नाव बदलण्यासाठी, म्हणून मी काहीतरी सर्च करत होतो, मला काहीच मिळालं नाही, मी वैतागून सगळं बंद केलं. आलं लक्षामध्ये? मग मी 2-5 मिनिटं आराम केला, नंतर परत फ्रेश झालो आणि विचार केला की आता परत काहीतरी ट्राय करूया. आपण होतो ना, आपल्याला एखादा टॉपिक समजला नाही, आपल्याला एखादी गोष्ट समजली नाही, आपण वैतागून बंद करतो पुस्तक, परंतु परत थोड्या वेळाने नवीन जोशाने लागतो की नाही कामाला, नवीन हिमतीने. तसंच काय झालं समजून घ्या. F1 मला हेल्प हवी होती फाईलचे नाव बदलण्यासाठी, म्हणून मी काहीतरी सर्च करत होतो, मला काहीच सापडलं नाही, वैतागून मी सगळं बंद करून टाकलं, क्लोज करून टाकलं. नंतर मी परत रिफ्रेश झालो. मग मी काय केलं? ऍड्रेस बारवर जाऊन स्पेलिंग चेक केली. नंतर काय केलं? मी ऍड्रेस बारवर जाऊन स्पेलिंग चेक केली, तर स्पेलिंग बरोबर होती. म्हणून मी काय केलं? बूट घालून सेफ बसलो. मी म्हणलं आता ऍड्रेस बारवर जाऊन मी स्पेलिंग चेक केली, सर्व ओके, म्हणून मी बूट घालून काय सेफ बसलो. आता लक्षात ठेवा बरं का, सेफ बसलो. पण मला काय झालं? तरी पण काहीच मिळालं नव्हतं. मग मी काय केलं? लक्षात ठेवायचं. मग मी काय केलं की परत एकदा स्वतःला अपडेट केलं. किंवा ईमेल पाठवले पण आणि चेक केले पण. काय केलं? मी स्वतःला अपडेट केलं, ईमेल पाठवले आणि चेक केले. नंतर मला कळालं की मेनू बार मध्ये जाऊन बघूया. जसं मी मेनू बार मध्ये गेलो, मी पूर्ण फुल स्क्रीन केलं. मेनू बार काय केलं? फुल स्क्रीन केलं आणि तिथं मला माझी फाईल सापडली आणि म्हणून मी पटकन काय करून घेतलं? सेव्ह करून घेतलं. आता बघा, वन शॉट मध्ये मी तुम्हाला सांगतो काय झालं. मला हेल्प पाहिजे होती फाईल रिनेम करण्यासाठी, म्हणून मी ती शोधत होतो, मला सापडली नाही, कंटाळून मी बंद करून टाकली. थोड्या वेळाने परत मी रिफ्रेश झालो, ऍड्रेस बारवर जाऊन स्पेलिंग चेक केलं, मला वाटलं स्पेलिंग बरोबर आहे, म्हणून मी बूट घालून सेफ झालो. आलं लक्षामध्ये? परत थोड्या वेळाने मी स्वतःला अपडेट केलं, ईमेल पाठवला, ईमेल घेतला. नंतर मला आठवलं कुठं जायचंय, मेनू बार मध्ये गेलो आणि फुल स्क्रीन करून बघितलं, फाईल सापडली, पटकन सेव्ह करून टाकली. आलं लक्षामध्ये? हे झालं तुमचं काय झालं? ट्रिक झाली. सगळ्यात पहिल्यांदा काय? हेल्प पाहिजे होती. F1 चं काय येणार आहे? हेल्प येणार आहे. F1 चं काय आलं? हेल्प पाहिजे होती म्हणून कशासाठी? फाईल रिनेम करण्यासाठी. रिनेम कशात आलं? F2 चं आलं. हेल्प पाहिजे होती फाईलचं रिनेम करण्यासाठी म्हणजे F1 हेल्प.
F2 रिनेम, म्हणून मी काय करत होतो, सर्च करत होतो फाईल. F3 सर्च, त्यानं कंटाळून काय केलं, बंद केलं. F1 ने काय होतं, F4 ने काय होतं, सगळे प्रोग्राम क्लोज होतात. आलं लक्षामध्ये. F5 ने काय होतं, रिफ्रेश होतं. F5 ने काय होतं, मी परत रिफ्रेश झालो, त्याच्यानंतर F6 ने कुठे गेलो, ऍड्रेस बारवर गेलो. F7 ने काय केलं, स्पेलिंग चेक केलं, स्पेलिंग बरोबर होतं, म्हणून F8 ने काय केलं, बूट मेनू किंवा सेफ मोड, मी बूट घालून सेफ झालो. लक्षात ठेवा. परत मी काय केलं, स्वतःला अपडेट केलं आणि अपडेट केलं किंवा ईमेल पाठवले, ईमेल स्वीकारले F9 मध्ये. F10 मध्ये मला अचानक आठवलं मेनू बार मध्ये जाऊयात. बघा बरं का, F6 ने मी आधी ऍड्रेस बारवर गेलतो, तिथं काय फायदा नव्हता झाला. F10 ने मेनू बार मध्ये गेलो, लगेच मला कळालं की मेनू बार मध्ये जा. मी काय केलं, फुल स्क्रीन करून बघितलं F11 ने, आणि F12 ने मला फाईल सापडली, लगेच पटकन सेव्ह करून घेतली. सेव्ह ॲज कुठं आलं, F12 ला. समजली सर्वांना ट्रिक. हे जर तुम्ही स्टोरी लक्षात ठेवली, F1 पासून F12 रट्टा मारायची गरज नाही, काहीच करायची आवश्यकता नाही. तुमचं लक्षात राहणार म्हणजे राहणार आणि कधीच विसरणार नाही तुम्ही, बरं का. हे पण मी तुम्हाला सांगतो. बॅच मध्ये मी भरपूर साऱ्या गोष्टी अशा पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे. आता काय होतं, F2 लगेच सांगा. F2 ने काय करत होतो, रिनेम करण्याचा प्रयत्न करत होतो. F3 ने काय करत होतो, मी सर्च करत होतो फाईल. आणि F4 ने काय सापडत नव्हतं, वैतागलो, क्लोज करून टाकलं होतं सगळं. हे F4 आणि F5 ने काय केलं, परत स्वतःला रिफ्रेश केलं. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, F5. ज्यांनी उत्तर पर्याय क्रमांक 4 दिलंय, सर्वांचं उत्तर कसं असेल, अगदी बरोबर असणार आहे. क्लिअर. चलो जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय सांगतोय, व्हॉट वॉज द नेम ऑफ व्हेरी फर्स्ट कम्प्युटर व्हायरस. सर्वात पहिल्या कम्प्युटर व्हायरसचं नाव काय होतं. आय लव्ह यू, ट्रोजन, क्रीपर, मेलिसा. काय येईल बरं, सांगा पटपट सर्वांनी. सर्वात पहिल्या कम्प्युटर व्हायरसचं नाव काय होतं. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. लेक्चर आवडत असेल, फायदा होत असेल आणि वाटत असेल की 100% या लेक्चरमुळे आपल्याला फायदाच होईल, लेक्चरला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि गणेश सर ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे दर्जेदार व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. खूप सारे विद्यार्थी मित्र लेक्चर बघतायत, काही 20-20 हजारावर लेक्चर गेलेत आपले, 8,000 9,000वर लेक्चर गेलेत, पण सबस्क्राईब सर्वांनी केलेलं नाहीये. सर्वांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलो आता या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3 ज्यांनी पण उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे. समजलं. आपण काय करूया, एक्सप्लेनेशन बघूया, महत्वाचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा क्रीपर आपण जर बघितलं 1971 मध्ये, कधी 1971 मध्ये तयार करण्यात आलेला जगातला पहिला व्हायरस कोणता होता, क्रीपर. आलं लक्षामध्ये. हा इतका म्हणजे नुकसानकारक नव्हता बरं का. फक्त स्क्रीनवर काय दिसायचं, आय एम द क्रीपर, कॅच मी इफ यू कॅन, अशा प्रकारची स्क्रीनवर एक मेसेज यायचा. आलं लक्षामध्ये. जगातला पहिला व्हायरस 1971 क्रीपर, जास्त नुकसानकारक नव्हता, स्क्रीनवर मेसेज दिसायचा, आय एम द क्रीपर, कॅच मी इफ यू कॅन. त्याच्यानंतर आय लव्ह यू नावाचा जो व्हायरस होता ना, हा 2000 मध्ये आला होता बरं का. अतिशय विनाशकारी म्हणू शकतो. याला ईमेल वर्म असं म्हणतात बरं का. काय म्हणतात, ईमेल वर्म असं म्हणतात. महत्वाचं, याने खूप सारं नुकसान केलं होतं. जर तुम्हाला विचारलं ईमेल वर्म कोणता व्हायरस आहे, आय लव्ह यू पहिला विचारला, क्रीपर. आणि महत्वाचं ट्रोजन म्हणजे जर बघितलं, हा एक मालवेअरचा प्रकार आहे. मालवेअर म्हणजे काय ते सुद्धा आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, शिकलेलो आहे. तर हा एक प्रकारचा मालवेअरचा प्रकार आहे, ज्याला आपण म्हणतो काय, ट्रोजन. याच्यामध्ये काय होतं बघा, तुम्ही ट्रोजन हॉर्स नावाची एक स्टोरी आहे, त्याच्या आधारे तुम्ही याचं नाव हे ट्रोजन आहे बरं का. काय केलं जातं की मी खरा आहे, मी तुमच्यातलाच आहे असं दाखवलं जातं आणि सिस्टीम मध्ये प्रवेश केला तो. हा मालवेअर काय करतो, अरे मी खरा आहे, मी तुमच्यातलाच आहे असं करून सिस्टीम मध्ये प्रवेश करतो आणि सिस्टीम मध्ये प्रवेश केला, सिस्टीम खिळखिळीत करून टाकतो. याला म्हणतात ट्रोजन. याला काय म्हणतात, ट्रोजन. हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. आणि मेलिसा जर बघितलं, हा 1999चा व्हायरस आहे, जो मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि ईमेलद्वारे खूप जास्त पसरला होता. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. मेलिसा 1999 ईमेल आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड नुसार ने पसरला होता. आपलं ट्रोजन हे काय, एक प्रकारचा मालवेअर आहे. आय लव्ह यू विनाशकारी व्हायरस म्हणू शकता. यालाच ईमेल वर्म असं देखील म्हणतात. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचे, क्रीपर हा जगातला पहिला व्हायरस आहे 1971चा, जो स्क्रीनवर मेसेज दाखवत होता, आय एम द क्रीपर, कॅच मी इफ यू कॅन.
पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर परत एकदा 1 मिनिट वेळ घेतोय. जर तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता. बॅच मध्ये सर्व लेक्चर डिटेलमध्ये घेतलेले आहेत. PYQ अनालिसिस केलेला आहे, तुम्हाला PDF नोट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत, जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव करून घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही बॅच जॉईन करू शकता. ज्यांना ही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी 9172988063 या नंबरवर कॉल करू शकता, मेसेज करू शकता. तुम्हाला सर्व माहिती त्या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. क्लिअर? चलो आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय सांगतोय, मायक्रोसॉफ्ट वर्ड अँड एक्सेल आर एक्झाम्पल ऑफ विच टाइप ऑफ सॉफ्टवेअर? सिस्टीम सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, युटिलिटी सॉफ्टवेअर. सांगा बरं. बघा, कम्प्युटर हार्डवेअर आणि कम्प्युटर सॉफ्टवेअर या दोनही कन्सेप्ट आपण व्यवस्थित बघितलेले आहेत. कम्प्युटर हार्डवेअरवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कम्प्युटर सॉफ्टवेअरवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरोबर आहे. महत्त्वाचं आपल्याला सांगायचं आहे की मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि एक्सेल हे कोणत्या प्रकारच्या सॉफ्टवेअरचे एक्झाम्पल आहेत. चला पटपट सर्वांनी सांगा. आपण चारही ऑप्शन व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्व ऑप्शन मी तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. चलो आता बघूयात आपण. सगळ्यात पहिल्यांदा सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय असतं, तर कम्प्युटरच्या हार्डवेअरला चालवण्यासाठी आणि इतर सॉफ्टवेअरला मदत करण्यासाठी जे पण सॉफ्टवेअर असतात त्यांना आपण म्हणतो सिस्टीम सॉफ्टवेअर. म्हणजे कम्प्युटर सिस्टीमला चालवण्यासाठी कोण मदत करतं ते असतात सिस्टीम सॉफ्टवेअर. जसं की आपले वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायव्हर्स असतात. आपण म्हणतो ना काय, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायव्हर्स, ते ड्रायव्हर्स असल्याशिवाय आपलं स्पेसिफिक ॲप वगैरे काही चालू शकत नाही. म्हणजेच महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय. सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटरच्या हार्डवेअरला चालवण्यासाठी, त्याचप्रमाणे इतर सॉफ्टवेअरला मदत करण्यासाठी जेही आपले सिस्टीमचे सॉफ्टवेअर असतात ते झाले सिस्टीम सॉफ्टवेअर. ड्रायव्हर्स हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं आहे. पुढे जर आपण बघितलं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. आता मी युजर आहे, मी वापरकर्ता आहे. मला जर एखादं स्पेसिफिक काम करण्यासाठी स्पेसिफिक सॉफ्टवेअर असेल, स्पेसिफिक कामासाठी स्पेसिफिक सॉफ्टवेअर असेल, त्याला लक्षात ठेवायचं, त्याला आपण म्हणतो ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. आणि आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो, ऍप असं म्हणतो. म्हणजे तुम्ही जितके पण ऍप वापरतायत ना, जितके पण तुम्ही ऍप वापरताय ते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. मग तुम्ही कोणतंही, गाण्यासाठी एखादा ऍप असू द्या, फोटो बनवण्यासाठी एखादा ऍप असू द्या, त्याच्यानंतर तुमचं मेसेजिंगचं कोणतं तरी ऍप असू द्या, सोशल मीडियाचं कोणतं तरी ऍप असू द्या, हे सगळ्या प्रकारचे काय झाले, प्रत्येक ऍप आपलं काय असणार आहे, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं मग महत्त्वाचं वर्ड असेल, त्यानंतर एक्सेल असेल. आपल्याला जर काही डॉक्युमेंट बनवायचं असेल तर आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरतो. जर आपल्याला काही हिशोब करायचा असेल, हिशोब ठेवायचा असेल तर आपण एक्सेल वापरतो. आपल्याला गेम खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन असतात, गाणे ऐकण्यासाठी वेगवेगळे असतात. हे सर्व कोणते झाले, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर झाले आपल्यासाठी. राहील लक्षात सर्वांना. पुढे ऑपरेटिंग सिस्टीम जर आपण बघितलं, ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल चालूच शकत नाही. ऑपरेटिंग सिस्टीम सर्वात महत्वाचं आहे. ऑपरेटिंग सिस्टीम काय करतं, हे कम्प्युटरचं महत्वाला पूर्ण कम्प्युटरचं कामच चालवतं, कम्प्युटरला नियंत्रित करायचं काम करतं ऑपरेटिंग सिस्टीम. आलं लक्षामध्ये सर्वांना, हे महत्वाचं आहे. आणि युटिलिटी सॉफ्टवेअर जर आपण बघितलं, प्रामुख्याने कम्प्युटरचं मेंटेनन्स आणि सिक्युरिटीसाठी, कम्प्युटरचा मेंटेनन्स आणि सिक्युरिटीसाठी कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर असतात, युटिलिटी सॉफ्टवेअर. त्याच्यामध्ये कशा समावेश होतो, अँटीव्हायरस, क्लीनर, बॅकअप सॉफ्टवेअर. हे सर्व काय झाले, आपले युटिलिटी सॉफ्टवेअर झालेत. कम्प्युटरचा मेंटेनन्स आणि सिक्युरिटीसाठी वापरले जाणारे कोणते, युटिलिटी सॉफ्टवेअर. ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय कम्प्युटर चालू शकत नाही. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय, स्पेसिफिक कामासाठी जे पण ऍप्लिकेशन असतं, जे पण सॉफ्टवेअर असतं एखादं स्पेसिफिक कामासाठी, त्याला आपण म्हणणार ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. आणि सिस्टीम सॉफ्टवेअर हार्डवेअर चालण्यासाठी आणि महत्वाचं बाकी सॉफ्टवेअरला मदत करण्यासाठी कोणते असतात, सिस्टीम सॉफ्टवेअर. समजलंय सर्वांना, इथपर्यंत क्लिअर आहे. चलो आपण काय करूया, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय सांगतोय, विच की इज यूज टू डिलीट द कॅरेक्टर टू द लेफ्ट ऑफ द कर्सर. आता समजून घ्या बरं का, लेफ्ट ऑफ द कर्सर आणि राईट ऑफ द कर्सर या दोन गोष्टी. आलं लक्षामध्ये. आता मी तुम्हाला हे व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. प्रश्न थोडासा किचकट वाटेल परंतु महत्वाचा प्रश्न आहे. काय सांगितलंय, which key is used to delete the character to the left of the cursor. मग तुम्ही डिलीट वापरतात, स्पेस बार वापरतात, एंटर वापरतात की बॅक स्पेस वापरतात. आलं लक्षामध्ये. आता हे तुम्हाला सर्व माहित पाहिजे बरं का. डिलीट नावाची एक की असते. जर तुम्ही वरती राईट साईडला कीबोर्डच्या किंवा लॅपटॉपच्या एकदम राईट साईडला बघितलं ना, तिथं डिलीट नावाची एक की दिसेल तुम्हाला. आलं लक्षामध्ये. त्याच्या खाली थोडीशी मोठी, म्हणजे खूप जास्त मोठी नाही पण या साईडची बॅक स्पेस नावाची एक की दिसेल. आणि सर्व स्पेस बार तर एकदम आपल्या लॅपटॉप मधली किंवा कीबोर्डवरची सर्वात मोठी जी की
की असते ना अशा पद्धतीने, त्याला आपण स्पेस बार असं म्हणतो. आलं लक्षामध्ये. आणि एंटर एक असते, ती सुद्धा मोठी असते किंवा अशी थोडीशी या शेपची असते बरं का, या शेपची किंवा अशा प्रकारेच असेल, ती झाली आपली एंटर नावाची की. बरोबर आहे. आलं लक्षात सर्वांना. आता कोणती की कशासाठी वापरतात हे तुम्हाला समजून घ्यायचंय. आलंय, क्लिअर आहे. याचं उत्तर काय आपलं पर्याय क्रमांक 4. परंतु तुम्हाला प्रश्न पडेल इथं लेफ्ट ऑफ द कर्सर काय आहे आणि राईट ऑफ द कर्सर काय आहे, तर समजून घ्या. तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो. आपण एखादं नाव लिहिलंय बरं का, मी काय लिहिलंय, हे गणेश नाव लिहिलंय, गणेश, गणेश, बरोबर आहे. आणि खाली खाली पण मी गणेशच लिहितो. आता झालं काय, आपला कर्सर माहिती ना, ती एक दांडी असते उभी अशी ब्लिंक होत असते कायम, ती जर इथं आहे, ती जर कुठं आहे, इथं आहे, आणि मी काय केलं, बॅक स्पेस दाबला, म्हणजे महत्वाचं लक्षात ठेवायचं आपल्याला. आपण जर बघितलं, आपण काय केलं, इथं जर कर्सर दाबला ना, इथं जर कर्सर बॅक स्पेस दाबलं तर हा एच डिलीट होणार आहे. लक्षात ठेवा बरं का. म्हणजे तुम्हाला मला काय सांगायचंय, आपण बॅक स्पेस ज्यावेळेस दाबतो त्यावेळेस कर्सरच्या लेफ्ट साईडला जे पण आहे ना, ते एक एक डिलीट रिमूव्ह होत जातं बरं का. मी एकदा बॅक स्पेस दाबला, एच निघून जाणार आहे, दुसऱ्यांदा दाबला, एस निघून जाणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, बॅक स्पेस जे आहे ना, हे आपण कधी वापरतो, कर्सरच्या लेफ्ट साईडचं जर आपल्याला डिलीट करायचं असेल तर वापरतो. आता लक्षात ठेवा, माझ्याकडे गणेश हे दुसरं नाव आहे आणि कर्सर माझा इथं आहे. आता मी जर बॅक स्पेस दाबलं ना, ते इकडे 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 जाईल. पण मला काय करायचंय, जी डिलीट करायचं आहे, त्यावेळेस मला काय प्रेस करावं लागणार, डिलीट प्रेस करावं लागणार. म्हणजे मी काय सांगितलं, ज्या वेळेस कर्सरच्या लेफ्ट साईडच्या आपल्याला गोष्टी डिलीट करायच्या, तिथं लिहिलेलं डिलीट करायचंय, बॅक स्पेस दाबा. ज्यावेळेस आपल्याला कर्सरच्या राईट साईडचं डिलीट करायचंय त्यावेळेस डिलीट की दाबा. तुमचं काय होणार आहे, काम होणार आहे. आणि असा प्रश्न तुम्हाला विचारतील, लेफ्ट ऑफ द कर्सर बॅक स्पेस, राईट ऑफ द कर्सर डिलीट. समजलं सर्वांना. हे अतिशय महत्वाचं आहे आणि अतिशय सोपं आहे, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण आता एक्सप्लेनेशन पूर्ण बघण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिल्यांदा डिलीट कधी वापरतो आपण, ज्या वेळेस राईट ऑफ द कर्सर असेल लिहिलेलं, म्हणजे आता इथं कर्सर आहे माझा, बरोबर आहे, इथं माझा कर्सर आहे. मी ज्यावेळेस, आता तुम्हाला सिंपल सांगतो बरं का, लक्षात घ्या. काय झालं, इथं नाव आहे गणेश, गणेश, आणि माझा कर्सर कुठे आहे, या ठिकाणी आहे. ज्यावेळेस मी डिलीट दाबणार ना, तर ई माझा डिलीट होईल बरं का, म्हणजे कट होऊन जाईल. आणि ज्यावेळेस मी बॅक स्पेस दाबणार ना, त्यावेळेस माझा एन कट होऊन जाईल. म्हणजे लेफ्टचं जर डिलीट करायचं असेल, बॅक स्पेस दाबा कर्सरच्या, आणि महत्वाचं कर्सरच्या राईट साईडचं डिलीट करायचं असेल किंवा रिमूव्ह करायचं असेल, डिलीट दाबा, तुमचं काम होऊन जाणार आहे. स्पेस बार कशाला वापरतो आपण, दोन शब्दामध्ये जर आपल्याला स्पेस द्यायची असेल, दोन शब्दामध्ये मोकळी जागा सोडायची असेल, तर त्यावेळेस काय वापरतो आपण, स्पेस वापरतो. एंटर कधी वापरतो, आपल्याला एक लाईन झाली आणि आता दुसऱ्या खालच्या लाईनला काहीतरी लिहायचंय, एक लाईन झाली आपली पूर्ण लिहून आणि मला आता खाली लिहायचंय काहीतरी, एंटर दाबलं की आपला कर्सर काय होतो, खाली येतो. एंटर दाबल्यानंतर काय होतं, आपला कर्सर खाली येतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एंटर आपण ओळ चेंज करण्यासाठी वापरतो, स्पेस बार आपण मध्ये शब्दांच्या मध्ये जागा देण्यासाठी वापरतो, बॅकस्पेस आपण कर्सरच्या डाव्या बाजूचं रिमूव्ह करण्यासाठी वापरतो, डिलीट आपण कर्सरच्या उजव्या बाजूचं रिमूव्ह करण्यासाठी वापरतो. हे अतिशय महत्वाचं आहे, सर्वांना समजणं सुद्धा गरजेचं आहे. समजलं, क्लिअर आहे. पुढचा प्रश्न, व्हॉट डज GUI स्टँड्स इन कम्प्युटिंग. GUI ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय. सांगा आता सर्वांनी, जर लेक्चर पहिल्यापासून व्यवस्थित बघितलं असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर एका सेकंदात आलं पाहिजे, कारण की एका ठिकाणी मी तुम्हाला GUI चा फुल फॉर्म सुद्धा सांगितलेला आहे. सर्वांना 100% येत असेल अशी अपेक्षा करतो. लेक्चर आवडतंय ना, व्यवस्थित चाललंय, एकदम क्लिअर, एकदम मस्त. तर नक्की लेक्चरला लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं कुणीही विसरायचं नाही. चलो, तर काय येणार आहे, ग्राफिकल युजर इंटरफेस. पर्याय क्रमांक 2 ज्यांनी उत्तर दिलंय या सर्वांचं उत्तर कसं असेल, एकदम बरोबर असेल, एकदम करेक्ट असणार आहे. आता लक्षात ठेवा, महत्वाचं आपण जर बघितलं GUI याचं काय आहे, संगणक किंवा स्मार्टफोन सोबत संवाद साधण्यासाठी वापरली जाणारी सर्वात सोपी पद्धत कोणती आहे, ग्राफिकल युजर इंटरफेस आहे. काय केलं जातं या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रांचा वापर केला जातो. आपण महत्वाचं इन्स्ट्रक्शन देण्यासाठी ग्राफिक्स म्हणा, आयकॉन म्हणा, मेनू म्हणा, बटनांचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे स्क्रीनवरील चित्रावर क्लिक किंवा स्पर्श केलं जातं. आपण काय करतो, जे स्क्रीन आहे ना, ही स्क्रीन आहे बघा, लक्षात ठेवा, ही काय आहे, मोबाईलची स्क्रीन आहे आणि हे विंडोजचं आपलं डेस्कटॉप झालं.
याच्याशी संपर्क म्हणजे याला काय करायचं आपल्याला, याला सूचना देण्यासाठी आपण काय करतो, महत्वाचं अशा प्रकारे आता मोबाईलमध्ये काय करतो, बटन दाबणार, इथं जे पण ॲप ओपन करायचं बटन दाबणार, व्हॉट्सअप ओपन करायचं बटन दाबलं, यूट्यूब ओपन करायचं बटन दाबलं, इथं मला काय करायचं आहे, कम्प्युटरचं ओपन करायचं किंवा एखादं फोल्डर ओपन करायचं आहे, मी काय करणार, आपल्या माऊसने त्याच्यावर क्लिक करणार. हे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. याला काय म्हणतात, ग्राफिकल युजर इंटरफेस असं म्हणतात. काय म्हणतात याला, ग्राफिकल युजर इंटरफेस. हे कुणी पण प्रॉपर वापरू शकतं बरं का, एकदम सिंपल आहे. म्हणजे स्क्रीन जी झाली ना, थोडक्यात ग्राफिकल युजर इंटरफेस त्या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजलं सर्वांना, क्लिअर आहे. अगोदर आपल्याला काही पण करायचं असेल ना, म्हणजे मला आता व्हॉट्सअप ओपन करायचं असेल, आधीच्या काळामध्ये व्हॉट्सअप नव्हतं, पण त्या काळी मला काय करायचं आहे, एखादी फाईल ओपन करायची, एखादा फोल्डर ओपन करायचा आहे, कमांड द्यावी लागायची. मग कमांड देणार, ती कमांड झाली का मग ते फोल्डर ओपन होणार. आता काय आहे, मला माय कम्प्युटर ओपन करायचं आहे, रिसायकल बिन करायचं आहे, लगेच जायचं तिथं, डबल क्लिक करा, झालं काम. मला व्हॉट्सअप ओपन करायचं, बटनाने क्लिक करा, झालं काम. हे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. याला आपण काय म्हणतो, ग्राफिकल युजर इंटरफेस, GUI म्हणतो, महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आपण बघून घेऊया. व्हॉट टाइप ऑफ सायबर अटॅक इन्व्हॉल्व्स tricking users into revealing sensitive information by pretending to be a trustworthy entity. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलंय, कोणत्या प्रकारचा सायबर अटॅक, कोणत्या प्रकारचा सायबर हल्ला हा प्रामुख्याने कसा केला जातो, जे पण युजर आहेत ना त्यांना असं दाखवलं जातं की आम्ही कसे आहेत, विश्वासू आहेत, आणि त्यांच्याकडून काय केलं जातं, सेन्सिटिव्ह माहिती काढून घेतली जाते. लक्षात ठेवा, व्हॉट टाइप ऑफ सायबर अटॅक इन्व्हॉल्व्स ट्रिकिंग युजर्स इनटू रिव्हिलिंग सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन बाय प्रिटेंडिंग टू बी अ ट्रस्टवर्दी एंटिटी. म्हणजे युजरला फसवलं जातं. कसं की नाही रे, मी विश्वासातलाच आहे, तुम्ही काय करा, विश्वासातलाच आहे, मला माहिती द्या, सेन्सिटिव्ह माहिती घेतली जाते आणि त्याला फसवलं जातं. या प्रकारच्या सायबर अटॅकला आपण काय म्हणतो, तर डीडॉस, मालवेअर, फिशिंग की रॅन्समवेअर काय म्हणतो, सर्वांनी सांगायचं आहे. चलो, काय येईल या प्रश्नाचं उत्तर सांगा बरं पटपट सर्वांनी. या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3, फिशिंग. काय असणार आहे उत्तर, पर्याय क्रमांक 3 सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. समजलं. आता आपण काय करूया, पुढे जाऊयात. महत्वाचं आपल्याला बघायचं आहे यातील सर्व स्पष्टीकरण. फिशिंग म्हणजे काय, काय करतात माहिती का, तुम्हाला मेसेज येतो बघा किंवा मेल येतो, आणि त्या मेलमध्ये काय असतं, जे मेल येतो ना त्याचं जर तुम्ही म्हणजे आयडी बघितला, मेल आयडी, तो एखाद्या बँकेसारखाच वाटतो. लक्षामध्ये बँकेसारखा वाटतो, आणि त्यामध्ये लिहिलं असतं की आम्ही समजा स्टेट बँक ऑफ इंडियाकडून तुम्हाला हा मेल आलाय, तुम्हाला तुमचं कार्ड बंद होऊ शकतं, तुमचा अकाउंट तुम्हाला काय करायचं, KYC करायचं आहे, लवकर याच्यावर क्लिक करा, तुमची सगळी माहिती भरा आणि तुमचं अकाउंट KYC करून घ्या, नाहीतर अकाउंट बंद पडेल, कार्ड तुमचं ब्लॉक होईल, अशा प्रकारे. आणि आपल्याला काय वाटतं, अरे स्टेट बँक म्हणजे एक्झाम्पल देतोय बरं का, बँकेकडूनच ईमेल आलाय, त्यामध्ये आपली सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन जी असते ना, म्हणजे पासवर्ड झालं, युजर ID झालं, तुमचा OTP झालं, अशी माहिती भरली की काय होणार आहे, फसवणूक होणार आहे. याला आपण काय म्हणतो, फिशिंग असं म्हणतो. हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचंय. आलं लक्षामध्ये. त्यानंतर डीडॉस म्हणजे काय, डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस. लक्षात ठेवा, डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस हा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाईल बरं का. हा फुल फॉर्म 100% आपल्याला विचारला जाऊ शकतो. मग याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ माहिती चोरणं नसतो, परंतु एखादी वेबसाईट किंवा सर्व्हर याच्यावर खूप जास्त लोड टाकायचा, त्याला ओव्हरलोड करायचं आणि बंद पाडायचं. डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस म्हणजे काय, एखादी वेबसाईट किंवा सर्व्हर त्याच्यावर इतका लोड टाकायचा, ते कामच नाही केलं पाहिजे त्याने, त्याला बंद करून टाकायचं ओव्हरलोड करून. हे झालं आपलं डीडॉस. मालवेअर म्हणजे काय, अशा प्रकारचं सॉफ्टवेअर ज्याच्यामध्ये व्हायरस असू शकतो, स्पायवेअर असू शकतो. हे लक्षात ठेवायचं. आलं लक्षामध्ये. म्हणजे थोडक्यात काय, हानिकारक सॉफ्टवेअर. मालवेअर म्हणजे काय, हानिकारक सॉफ्टवेअर ज्याच्यामध्ये व्हायरसचा सुद्धा समावेश होतो. पुढचं आहे आपलं रॅन्समवेअर. हा एक प्रकारचा मालवेअर आहे बरं का. काय करतो, आता याच्यामध्ये मालवेअर मध्ये काय केलं जातं की तुमच्या सिस्टीमवर हल्ला करणार आणि तुमच्या महत्त्वाच्या फाईल ज्या आहेत ना त्या फाईल लॉक करून ठेवणार, त्या फाईलचा कब्जा घेणार आणि तुम्हाला सांगणार, तुम्हाला पाहिजे ही फाईल परत पाहिजे तर काय करायचं, मला पैसे पाठवा, मला इतके पैसे द्या, नाही तर तुमची फाईल मी डिलीट करून टाकेल, ती ट्रान्सफर करेल, त्याचं काही पण नुकसान करेल. आणि अशा प्रकारे काय केलं जातं, खंडणी मागितली जाते. त्याला म्हणतात रॅन्समवेअर. त्याला काय म्हणतात, रॅन्समवेअर. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने हा पॉइंट काय झाला, महत्वाचा आहे. इथपर्यंत क्लिअर आहे, समजतंय सर्वांना. पुढचा प्रश्न आपण बघूया.
पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डज SQL स्टँड फॉर इन डेटाबेस मॅनेजमेंट. डेटाबेस मॅनेजमेंट मध्ये SQL चा फुल फॉर्म काय आहे, या पद्धतीचा प्रश्न मला विचारलेला आहे. SQL मध्ये डेटाबेस मॅनेजमेंट मध्ये SQL चा फुल फॉर्म काय होतो, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, स्टँडर्ड क्वेश्चन लँग्वेज, सिक्वेन्शियल क्वेरी लँग्वेज, सिस्टम क्वेरी लॉजिक. काय आहे, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. SQL चा फुल फॉर्म सुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो. SQL चा अर्थ होतो स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. समजतंय, क्लिअर होतंय. चलो आपण काय करूया, थोडस या ठिकाणी याची एक्सप्लेनेशन बघण्याचा प्रयत्न करूया बरं का. तर संगणकामध्ये जी पण सर्वात म्हणजे एकदम मोठी माहिती साठवलेली असते ना, किंवा संगणकामध्ये जी पण माहिती साठवलेली असते, जो त्याला आपण काय म्हणतो, डेटाबेस म्हणतो बरं का. मग महत्वाचं लक्षात ठेवा, ही जी माहिती आहे या माहिती बरोबर आपल्याला संपर्क साधायचा आहे, कम्युनिकेशन करायचंय. कुणाशी, डेटाबेस बरोबर आपल्याला कम्युनिकेशन करायचंय. त्या कम्युनिकेशनसाठी जी लँग्वेज वापरली जाते त्याला SQL म्हणतात. काय, डेटाबेस बरोबर कम्युनिकेशन करण्यासाठी वापरली जाणारी भाषा, वापरली जाणारी लँग्वेज म्हणजे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. मग ही काय करते, डेटाबेसमध्ये माहिती भरायची असेल, त्यातली माहिती शोधायची असेल, त्यातली माहिती बदलायची असेल, म्हणजे त्या डेटा बरोबर कोणतंही काम करायचं असेल तर तुम्हाला कोणती लँग्वेज लागते, SQL लागते, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज लागते. लक्षात ठेवायचं. समजलं, डेटाबेस बरोबर कम्युनिकेशन करण्यासाठी लागणारी लँग्वेज म्हणजे SQL, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. समजलं सर्वांना. आता हे काय करतं, नवीन माहिती तुम्हाला भरायची म्हणजे डेटा इन्सर्ट करायचा आहे, त्याच्यानंतर डेटा शोधायचा आहे म्हणजे रिट्राईव्ह डेटा. डेटाबेस मधून काही महत्वाची माहिती तेवढी शोधायची म्हणजे रिट्राईव्ह करणं, काही नवीन माहिती भरायची, इन्सर्ट करणं, काही माहिती चेंज करायची आहे त्याला आपण म्हणतो अपडेट करणं, आणि महत्वाचं नको असलेली माहिती काढून टाकायची त्याला म्हणतो डिलीट करणं. हे सर्व कामं कोण करणार आहे, SQL करणार आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजलं सर्वांना, क्लिअर आहे. आता स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज असा अर्थ होतो ना, स्ट्रक्चरचा अर्थ काय होतो, सर्व माहिती बरोबर सिस्टमॅटिकने अरेंज करणं, व्यवस्थित टेबल बनवणं, रो बनवणं, कॉलम बनवणं, याला म्हणतात स्ट्रक्चर्ड. एका व्यवस्थित स्ट्रक्चरने माहिती साठवली जाणं. आणि क्वेरी म्हणजे काय, क्वेरी म्हणजे काय तर त्यासाठी डेटाबेसला जे प्रश्न विचारायचे किंवा उत्तरासाठी वापरलं जाणारे महत्वाचं आज्ञा, आपण त्याला काय म्हणणार आहे, क्वेरी म्हणणार आहे. SQL समजलं सर्वांना, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज अतिशय महत्वाचं आहे. आपण जाऊयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय, हाऊ मेनी बिट्स आर देअर इन अन IPv4 ॲड्रेस, 16 बिट्स, 32 बिट्स, 64 बिट्स, 128 बिट्स. याचं उत्तर तुम्हाला पटपट कमेंट बॉक्समध्ये सर्वांना द्यायचं आहे. चला सांगा पटपट सर्वांनी काय होतं, IPv4 आणि IPv6 यामधला फरक सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. जायचं आपण आपल्या उत्तराकडे. तर लक्षात ठेवा, IPv4 चा फुल फॉर्म काय होतो, इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4. IPv4 चा अर्थ होतो इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4 आणि IPv6 म्हणजे काय, इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 6. आता सध्या जी वापरली जाणारी प्रणाली आहे, सध्या वापरली जाणारी मेथड आहे त्याला आपण काय म्हणतो, IPv4 म्हणतो. आणि याच्यामध्ये जर बघितलं 32 बिट्सची साईज असते. लक्षात ठेवा किती, 32 बिट्स. आणि महत्वाचं IPv6 मध्ये जर आपण बघितलं 128 बिट्स, म्हणजे खूपच जास्त याची साईज झाली बरं का. IPv4 म्हणजे काय, सध्या वापरली जाणारी सिस्टीम, IPv4 म्हणजे भविष्यातील सिस्टीम. IPv4 मध्ये साईज काय असणार आहे, 32 बिट्स. आणि याच्यामध्ये जर बघितलं साईज काय असणार आहे, 128 बिट्स. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. IPv4 मधलं सर्वात मोठं लिमिटेशन्स काय माहिती का, आता हे ॲड्रेस काय झालेत, संपत चाललेत. आता संपत चाललेत, काही दिवसांनी संपतील. आणि IPv6 याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की यांच्यामध्ये खूप जास्त ॲड्रेस आहेत जे कधीही संपणार नाहीत. म्हणजे आपण कधी संपणार नाही असं म्हणू शकतो. अशा प्रकारचे ॲड्रेस आहेत, हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर सर्वांना. याच्यामध्ये जी माहिती आहे ना, ही कशा डॉटच्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह केली जाते बरं का, म्हणजे वापरली जाते. आणि इथं काय, इथं कोलनच्या फॉर्मॅटमध्ये दिसतंय तुम्हाला. हे झाले आपले कोलन, 2 डॉट असतात ना त्याला कोलन म्हणतात, एका खाली एक, ते झालं कोलन. IPv6 मध्ये कोलनच्या फॉर्मॅटमध्ये माहिती म्हणजे काय केलं जातं, हे त्याचा फॉर्मॅट आहे. आणि IPv4 चा डॉटचा फॉर्मॅट आहे. आलं लक्षामध्ये. सध्या वापरली जाणारी सिस्टीम कोणती आहे, IPv4. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भविष्य काळातली कोणती आहे, IPv6. परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. समजलं. तर या ठिकाणी आपले आजचे महत्वाचे प्रश्न संपलेले आहेत. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल, नक्की लेक्चरला लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत लेक्चरला नक्की शेअर करा. लेक्चर खरंच आवडत असेल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा.
खूप सारे विद्यार्थी मित्र आपले लेक्चर बघतायत, आपलं चॅनल नवीन आहे, खूप विद्यार्थ्यांनी लेक्चर बघितलेत, परंतु खूप कमी जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलंय बरं का. त्यामुळे जर लेक्चर आवडत असतील, तुम्हाला फायदा होत असेल, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमची परीक्षा होईपर्यंत मी घेऊन येत राहणार आहे. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या एक्झामची तयारी करतायत टेक्निकलची, त्याचे सुद्धा लेक्चर लवकरच सुरू होतील. जीके जीएसचे लेक्चर लवकरच आपण जास्तीत जास्त अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे लेक्चरला लाईक करायचं आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा काही जरी प्रश्न असेल 9172988063 या नंबरवर कॉल करा. ज्यांनी बॅच जॉईन केली नाहीये लवकरात लवकर तुम्ही बॅच देखील जॉईन करून घेऊ शकता. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.